निवारण है। स्वागत करते हैं आपका। आप हमारे प्रेरणा के कारण हैं। स्वागतम सुस्वागतम। कि हम यहाँ क्यों एकत्रित हुए हैं। आज हम सभी हमारे बियानी परिवार की कीमती सदस्य रहे आदरणीय डॉक्टर स्वरूपा रानी नंदकिशोर गुप्ता मैडम, इनके विदाई समारोह के उपलक्ष्य में एकत्रित सभी गणमान्य अतिथि, सत्कार मूर्ति एवं उनके परिवारजन, शिक्षक, गैर शिक्षक कर्मचारी एवं विद्यार्थी सभी का मैं विवेक पनबलिया तहे दिल से स्वागत करता हूं। आज की विदाई समारोह के सत्कार मूर्ति डॉक्टर स्वरूपा रानी नंदकिशोर गुप्ता मैडम को 31 साल 6 महीने और 18 दिन की उत्कृष्ट सेवा प्रदान की है। जैसे आप सभी को पता है, जब कोई व्यक्ति नौकरी ज्वाइन करता है की तिथि भी निश्चित हो जाती है। ठीक उसी तरह आज 28 फरवरी 2025 को मैडम का सेवानिवृत्ति दिवस है और संजोग की बात ऐसी है कि आज ही के दिन यानी 28 फरवरी को मैडम का जन्मदिन भी है। इस अवसर पर मैं उन्हें पूरे बियानी परिवार की ओर से जन्मदिन की बधाई देता हूं। बियानी परिवार में सेवानिवृत्ति समारोह का आयोजन करने की पुरानी परंपरा है, जो सेवानिवृत्त व्यक्ति की उपलब्धियां और योगदान का जश्न मनाने के साथ साथ विदाई देने का अवसर प्रदान करता है। इस विदाई समारोह के अवसर पर मैं श्री ब्रजलाल बियानी शिक्षा समिति के अध्यक्ष माननीय श्री ओम प्रकाश जी लड्डा इन्हें इस विदाई समारोह का अध्यक्ष स्थान स्वीकार करने की विनती करता हूं। सुनील कुमार जी गोयनका सर, इनको मंच पर अपना स्थान स्वीकार करने की विनती करता हूं। धन्यवाद सर। महाविद्यालय के आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीपक दोटे सर मंच पर अपना स्थान स्वीकार करें, ऐसी मैं उनसे विनती करता हूं। जिनके सेवानिवृत्ति के उपलक्ष्य में यह समारोह का आयोजन किया है, ऐसे डॉक्टर स्वरूपा रानी नंदकिशोर गुप्ता मैडम एवं उनके बड़े भाई साहब श्री संतोष कुमार गुप्ता जी को मंच पर अपना स्थान स्वीकारने की मैं विनती करता हूं। धन्यवाद सर। डॉक्टर संजय कोबरागड़े सर मंच पर अपना स्थान स्वीकार करें, ऐसी मैं उनसे विनती करता हूं। सभी गणमान्य अतिथि मंचासीन हो चुके हैं। अब हमारी प्रथा के अनुसार हम मंचासीन अतिथियों का स्वागत करते हैं। सर्वप्रथम मैं महाविद्यालय के आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीपक दोटे सर को विनती करता हूं कि वे आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष एवं बियानी शिक्षा समिति के अध्यक्ष माननीय श्री ओम प्रकाश जी लड्डा इनका पुष्प देकर स्वागत करें। धन्यवाद सर। बियानी शिक्षा समिति के सचिव माननीय श्री सुनील कुमार जी गोयनका, इनका स्वागत डॉक्टर संजय खोबरागड़े करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूं। धन्यवाद सर। आज के डॉक्टर सोनल मुंदड़ा मैडम करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूं। धन्यवाद मैडम। गुप्ता मैडम के बड़े भाई साहब जी श्री संतोष कुमार जी गुप्ता, इनका स्वागत करने मैं आमंत्रित करता हूं डॉक्टर के बी सांगवे सर को। इस अवसर पर पधारे शिक्षा समिति के भूतपूर्व अध्यक्ष माननीय श्री अशोक जी राठी, इनका स्वागत करने में आमंत्रित करता हूं शहर। धन्यवाद सर। माननीय श्री ओम भाऊ नावंदर सर का स्वागत करने में आमंत्रित करता हूं दायमा सर इनको।
माननीय श्री संस्था के उपाध्यक्ष माननीय श्री देवदत्त शर्मा, इनका स्वागत करने मैं आमंत्रित करता हूं गिरीश डागा सर को। और अन्य सभी का मैं शब्द सुमनों से स्वागत करता हूं कि वे कार्यक्रम का प्रास्ताविक करें। इस विदाई समारोह के अध्यक्ष ब्रजलाल बियानी, शिक्षा समिति के अध्यक्ष आदरणीय ओम लड्डा, मंच पर उपस्थित शिक्षा समिति के सचिव सुनील जी गोयनका, जिनको आज हम विदाई दे रहे हैं महाविद्यालय से, ऐसे डॉक्टर स्वरूपारानी गुप्ता, उनके बड़े भाई भ्राता श्री संतोष कुमार गुप्ता, सभागार में उपस्थित शिक्षा समिति के पूर्व अध्यक्ष एडवोकेट अशोक जी राठी, विद्यमान उपाध्यक्ष देवदत्त जी शर्मा, सह सचिव ओम नावंदर, डॉक्टर गुप्ता मैडम के परिवार के सभी सदस्य जो नागपुर से यहाँ पधारे हैं, उनका सभी का मैं स्वागत करता हूँ। सभागृह में उपस्थित हमारे महाविद्यालय के सब शिक्षकगण, गैर कर्मचारी वर्ग एवं पदव्युत्तर विभाग के कुछ छात्र, इन सभी का मैं यहाँ स्वागत करता हूँ। किसी को रिटायर्ड करना, विदाई देना, ये प्राचार्य के लिए बहुत कठिन काम होता है और उसमें सबसे ज़्यादा परीक्षा मेरी हो रही है कि मैं जब प्राचार्य बना तब 10 लोगों को अंदर ले आया था कॉलेज में, अब 7 लोग ओम बाहर जा रहे हैं, यानी हिसाब बराबर हो रहा है सीधे सीधे माने। और गवर्नमेंट का तो ऐसा एक अभी दौर चल रहा है कि नए शिक्षक नियुक्त करना में बहुत कठिनाई है और ऐसे दौर में कॉलेज चलाना जहां 35 के ऊपर नॉन टीचिंग के पोस्ट वैकेंट हो ग्रेजुएट पे, जहां शिक्षकों के लगभग 18-19 पद वैकेंट हो, तो बड़ा मुश्किल का दौर है ये शिक्षा के लिए। और इसी दर में काम करते हुए एक डेडिकेटेड टीचर जिनका एक अलग पैशन रहा है शिक्षा का, वो रिटायर्ड होता है तो स्वाभाविक रूप से ज़्यादा दुख उसका होता है। और वैसा ही नाम डॉक्टर स्वरूपारानी गुप्ता का इस महाविद्यालय में रहा है। उनकी नियुक्ति 10 अगस्त 1993 को की गई थी। अभी मैंने जब इंक्वायरी किया शिक्षा समिति के पदाधिकारियों से, तो तब शायद पूर्व अध्यक्ष के पिताजी अध्यक्ष थे जब मैडम का यहाँ नियुक्ति हुआ तब, और तभी से लेके आज तक पूरा उन्होंने 31 साल 6 महीने 18 दिन का अपना सफ़र इस महाविद्यालय में पूरा किया है और आज वो सेवानिवृत्त हो रही है। मैडम का जन्मदिन भी आज है 28 फरवरी 1965 और जन्मदिन की भी इस अवसर पर मैं बहुत बहुत बधाई उनको देता हूँ। एक दिन तो सभी को रिटायर्ड होना है और इसी तरीके से शिक्षा का कार्य भी चल रहा है। गुप्ता मैडम का काम करने का एक अंदाज, मुझे मैं इसलिए थोड़ा मानता हूँ कि व्यक्ति में कई सारे अलग अलग गुण होते होंगे है, मगर एज अ प्रिंसिपल मुझे उनके दो गुण ज़्यादा पसंद आए। वो उनका डेडिकेशन टुवर्ड्स द स्टडीज, डेडिकेशन टुवर्ड्स द टीचिंग एंड डेडिकेशन फॉर द इंस्टीट्यूशंस। और एक शिक्षा समिति या प्राचार्य को ये गुण ज़्यादा पसंद आते हैं, बाकी गुण व्यक्ति के क्या होंगे उससे कोई लेना देना नहीं है। तो पूरी तरह से एक डेडिकेट होके टीचर करके उन्होंने 31 साल इस महाविद्यालय में काम किया है। मेरा संबंध उनसे 2004 से जब मैं ये संस्था में आया तब से आया है और प्राचार्य बनने के बाद ज़्यादा नज़दीक का संबंध मेरा उनसे आया है। उनका काम करने का भी तरीका मुझे अच्छी तरह समझने मिलने की एक मौका मुझे मिला है। तो ये पैशनेट इंस्टीट्यूट के प्रति लगाव और छात्रों के लिए जो करना है, चाहे उसके लिए हमारे जेब में भी कितने भी पैसे जाओ, तो मैडम करके रहने वाली थी। ऐसा उनका एक काम करने का तरीका था।
तो ये जो अलग अलग अंदाज है, आप भी आपने देखा होगा कि सेवानिवृत्ति के अवसर पर ये सब उन्होंने किया। ये कुछ महाविद्यालय की तरफ से किया नहीं है। सभी अतिथियों का स्वागत करना, प्राचार्य का स्वागत करना और सभी का स्वागत करना अलग तरह से, तो एक उनका अंदाज बना रहा है। तो उनके लिए मैं 2 लाइनें भी कह सकता हूँ कि आपकी आंखों में महके हुए से खाव है, आप से भी खूबसूरत आपके अंदाज है। मैंने ये देखा कि किसी भी काम को करना है तो एक अलग अंदाज उनका रहा है। ये सभी में नहीं होता है और इसलिए हमने भी कभी उनको मना नहीं किया कि भाई मैडम ये ऐसा मत करो, ऐसा मत करो, उनको करने दिया। उसके कुछ फायदे भी हमको बहुत सारे हुए हैं। मैं प्रिंसिपल करके एक्सेप्ट करता हूँ कि नई शिक्षा नीति शुरू होने के बाद उनको एक को करिकुलर एक्टिविटी का टेक्सटाइल आर्ट एंड डिजाइन, ये को करिकुलर एक्टिविटी उनको मैंने दी थी, सौंपी गई थी। उन्होंने उसका सिलेबस भी बनाया, बच्चों से संडे को दिन भर आके, क्योंकि वो एक्टिविटी को एक 6-7 घंटे का समय करने को बच्चों को लगता है, तो खुद आके संडे को, मैंने बहुत सारे संडे को जब मैं कॉलेज में आया तो मैंने देखा कि मैडम बच्चों को लेके वो काम करती थी और बच्चों से उन्होंने अच्छी तरह से कर लिया, उनको सिखाया। बहुत सारे बच्चे ट्रेन कर दिए, बहुत खुश है बच्चे। तो ये एक डेडिकेशन वे से काम करना, ये मैडम का एक अलग अपना अंदाज रहा है। खास तौर से मेरी परीक्षा हुई थी जब नैक का एक्रेडिटेशन का समय आया था और मैंने जब प्रिंसिपल का चार्ज लिया तो आईपीएससी कोऑर्डिनेटर चुनने के लिए मेरे पास जो कुछ नाम थे उसमें से गुप्ता मैडम ने ये जिम्मेदारी अपने सर के ऊपर ले ली और बहुत अच्छी तरह से उन्होंने उसको संभाला। शुरू में हम दोनों को बहुत कठिनाई गई कुछ समझने में, क्योंकि मेरा भी वैसे प्रिंसिपल करके, चेयरमैन ऑफ आईपीएससी करके एक नया ही वो दौर था और मैडम ने बहुत 1-1.5 साल तक थोड़ी तकलीफ गई और बहुत अच्छी तरह से संभाला। और हमारे लिए हमारा सेल्फ इवैल्यूएशन है कि मैडम ने इतना काम किया कि हम ए से भी ऊपर ग्रेड हमने मिलाया है, इसकी मुझे खुशी है। नैक ने क्या दिया उससे कुछ हमारा ज़्यादा लेना देना नहीं है कि नैक का अभी सभी पूरे देश के अंदर क्या चल रहा है पता चल गया है, मगर वो दौर में काम किया और मैडम ने वो मकाम पे एक आईपीएससी को, जो एक सेल स्पेशल अपने कॉलेज में है, उसको एक नया आयाम दिया है। और उनका ये जो आयाम है वो आगे आने वाले कोऑर्डिनेटर डॉक्टर अग्रवाल को हमने नियुक्त किया है, वो भी आगे इसी तरह से लेके जाएंगे, ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। संस्था के अंदर मैडम ने रिसर्च, एक उनका एक अनफॉर्चुनेट रहा कि रिसर्च का थोड़ा लैब रिकॉग्निशन, स्टूडेंट को गाइडेंस वो करने में थोड़ा जो भी हर्डल्स आए हैं महाविद्यालय के लेवल पे आए हैं, यूनिवर्सिटी के लेवल पे आए हैं। और खास करके बताओ कि शी इज द ओनली टीचर who has submitted her treatise to the university for the degree of Doctor of Science, DSc. She is the only teacher. The result is awaited from the university. मुझे ऐसा लग रहा था कि मैडम के सेवानिवृत्ति के पहले शायद उनका विश्वविद्यालय की तरफ से रिजल्ट आ जाएगा डीएससी का, तो हम उनका बड़े दौर पे यहाँ सत्कार भी करेंगे कि आपने, चाहे हम रिटायर हो रहे हैं फिर भी पढ़ाई का अपना जो जिद है वो छोड़ी नहीं और उसको डीएससी तक आप लेके गए, क्योंकि डॉक्टर ऑफ साइंस होने वाले गुरुजी बहुत कम लोग हैं, बहुत कम लोग हैं। उसमें का मैडम का एक, और उनका अभी रिजल्ट शायद महीने-2 महीने में आ जाएगा। मैं आश्वस्त करता हूँ कि जब भी डीएससी का अवार्ड गुप्ता मैडम को हो जाएगा, शिक्षा समिति और महाविद्यालय की तरफ से उनका सत्कार किया जाएगा, यह भी स्पष्ट देता हूँ, क्योंकि वो हमारे लिए बड़ी उपलब्धता है। तो ऐसे एक डेडिकेटेड टीचर, पैशनेट टीचर, इनका रिटायरमेंट होना, कोई भी शिक्षक का रिटायरमेंट होना और उसमें ऐसे शिक्षक का रिटायरमेंट होना, ये एक दुखदायक तो प्राचार्य को होता ही है, मगर ये अपने शासन के नियम से हर किसी को होना है और ये सभी कारवार सभी को अपने को आगे बढ़ाना है। मैंने उनसे एक एश्योरेंस लिया है कि मैडम
एक टेक्सटाइल आर्ट डिज़ाइन वाला आपने बहुत अच्छी तरीके से बच्चों को पढ़ाया है, और अभी सेकंड सेमिस्टर में हम कोई नया टीचर उसके लिए बुला नहीं सकते, और नया टीचर मिलेगा कि नहीं ये भी शाश्वती नहीं है। तो आप कृपया करके ये हमारा बच्चों का एक सीसी का जो करिकुलम है 2 क्रेडिट का वो बढ़ा दीजिए। मैडम ने उसको बहुत ही अच्छी तरह से एक्सेप्ट किया, और उन्होंने पूरा आश्वस्त किया कि मैं बच्चों का संडे को आके वो करके देने वाली हूँ। मैडम, आपको मैं आश्वस्त करता हूँ कि आपको शिक्षा के बारे में आपका जो भी पैशन है या आपको जो कुछ करना है रिसर्च वगैरह, तो बियानी महाविद्यालय के प्रयोगशाला एवं महाविद्यालय आपके वो शिक्षा के दौर के लिए बढ़ावा देने के लिए इसके बाद भी काम करेगा, ऐसा आपको आश्वस्त करता हूँ। और आपने जो सेवा प्रदान की है 21 साल की इस महाविद्यालय को और पूरे अपने स्टूडेंट कम्युनिटी को, उसके लिए मैं आपके प्रति बहुत आभार व्यक्त करता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब मैं कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए आज के सत्कार मूर्ति के प्रति अपने विचार साझा करने के लिए इच्छुक सभी को एक एक कर आमंत्रित करता हूँ। रसायन शास्त्र विभाग के विभाग प्रमुख डॉक्टर संजय खोब्रागडे सर को कि वे सत्कार मूर्ति के बारे में अपना मनोगत व्यक्त करें। संस्थेचे अध्यक्ष तसेच आजच्या या निरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ओमप्रकाशजी लड्डा, संस्थेचे सचिव माननीय श्री सुनीलजी गोयंका, संस्थेचे उपाध्यक्ष समोर उपस्थित देवदत्तजी शर्मा, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य दीपकजी धोटे सर, नंदकिशोर गुप्ता व त्यांचे बंधू श्री संतोष कुमार गुप्ता, तसेच समोर उपस्थित संस्थेचे सर्व माननीय सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गुप्ता परिवाराचे इतर सर्व सदस्य व सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टर गुप्ता मॅडम या सेवानिवृत्त होत आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे मॅडमचा एकूण पूर्ण जो सर्व्हिसचा जो काळ आहे तो आहे 31 वर्ष 6 महिने आणि 18 दिवस, असा एक खूप मोठा कार्यकाळ मॅडमनी सेवेत आपला दिलेला आहे। मॅडमबद्दल जर बोलायचं झालं तर तसा माझा आणि मॅडमचा परिचय संबंध हा माझा जॉईनिंगपासूनच आलेला आहे, कारण की मी ज्यावेळेस या महाविद्यालयात रुजू झालो त्यावेळेस गुप्ता मॅडम या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या। ज्या दिवशी माझा महाविद्यालयातील पहिला दिवस होता, मराठे सरांनी मला सर्व डिपार्टमेंटची ओळख करून दिली, त्यामध्ये गुप्ता मॅडम, माझ्या अगोदरच मॅडमची परिचय होता कारण की माझ्या इंटरव्ह्यूला सुद्धा गुप्ता मॅडम उपस्थित होत्या। तसेच मराठे सरांनी मला पूर्ण महाविद्यालय फिरवलं आणि त्या कोणती लायब्ररी कुठे आहे, टीचिंग स्टाफ रूम कुठे आहे, नॉन टीचिंग बाकीचे क्लासेस कुठे आहे या सर्वाबद्दल माहिती करून दिली। तसंच पहिल्या दिवशीच मॅडमकडे विभाग प्रमुख हा चार्ज असल्यामुळे मॅडमनी मला पहिल्या दिवशीच मला माझा पूर्ण टाइम टेबल, माझा वर्कलोड, तुम्हाला कोणते क्लासेसला शिकवायचं आहे, कोणते तुम्हाला पिरियड घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे आहेत, तसं पाहिलं तर मॅडम आणि माझ्यामध्ये जवळजवळ 20 वर्षाचं अंतर आहे। पण मॅडमनी मला इतक्या माझ्या कार्यकाळात कधी हे जाणीव करून दिली नाही की सिनियर ज्युनियर कसं असते, कारण की पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत मॅडम प्रत्येक वेळेस मला माझी मदतच केली आणि मला छोट्यातली छोटी गोष्ट याबद्दल त्यांनी मॅडमनी मला व्यवस्थित गायडन्स सुद्धा केलेला आहे। तसंच मॅडमचा आणि माझा जर एक चांगला अनुभव किंवा एक चांगला जर आपण म्हणू असा तर तो आला आहे आम्ही जेव्हा सोबत राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही कार्यरत होतो। मला आठवते सन 2011-12 पासून ते पुढचे 3 ते 4 वर्ष आम्ही सोबत, मॅडम मला सिनियर होत्या म्हणजे मी त्यांना सहाय्यक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत होतो। तर त्या दरम्यान जसा मॅडमकडे 11-12 सुरुवातीला मॅडमसोबत पाठमास्तर सर होते, नंतर जेव्हा मॅडमकडे चार्ज आला तेव्हा मॅडमसोबत मी सोबत सहाय्यक म्हणून कार्यरत होतो। ज्यावेळेस मॅडमकडे राष्ट्रीय सेवा योजनेचा चार्ज आला, सुरुवातीला मॅडमनी ती
ती पूर्ण व्यवस्थित केली. त्यानंतर तिथे कोणते कोणते साहित्य आहेत त्याची पूर्ण एक लिस्ट केली. म्हणजे यावरून मॅडमचा जो व्यवस्थितपणा आहे तो जाणवतो. सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये नव्हत्या, नंतर तिथून त्याची लिस्ट करणे, त्या पूर्ण त्याची व्यवस्थित आता आपल्याला काय काय घ्यायचं आहे राष्ट्रीय सेवामध्ये, आपल्याला काय काय लागते या सुरुवातीची मॅडमनी त्यापासून प्लॅनिंग केली. कारण की मी त्यावेळेस मॅडमसोबत होतो जास्त. जेव्हा मॅडम आमचा कॅम्प गेला राष्ट्रीय सेवा योजनेचा, तेव्हा कॅम्पमध्ये गाव शोधणं या सगळ्या गोष्टी मी मॅडमच्या सोबत गावाला सुद्धा जायचो, त्या सरपंचाला सुद्धा भेटायचो, कशी प्लॅनिंग करायची, कोणतं गाव सिलेक्ट करायचं हे सर्व. मला आठवते मॅडम जेव्हा आपला कॅम्प गेला, आपले जे विद्यार्थी होते ते जेवण करताना पातळवाडीमध्ये किंवा त्या डिस्पोजेबल यूज करायचे. मॅडम म्हणे नाही, विद्यार्थ्यांना किंवा यामध्ये त्यांच्या आरोग्यालाही धोकादायक आहे. तर त्यावेळेस मॅडमचा अंदरचा जो केमिस्ट आहे तो जागृत झाला आणि त्यांनी ॲक्च्युली तसं पाहिलं तर त्यावेळेस म्हणजे 11, 12, 13 इव्हन 18, 19 पर्यंत NSSचं जे बजेट होतं ते खूप कमी होतं. म्हणजे विद्यापीठाकडून जे पैसे यायचे हे खूप कमी होते. जसं विद्यार्थ्यांचं 2 टाईमचं जेवण, 2 टाईमचा चहा, नाश्ता, येणाऱ्यांचं मानधन हे सगळं जर बघितलं तर ते सुद्धा पैसा कमी पडायचा. पण मॅडम या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांसाठी NSS मध्ये चांगल्या क्वालिटीचे ताट स्वतःच्या खर्चातून घेतले आणि आजही मला वाटते आपल्या NSS मध्ये ते आहे आणि आजही विद्यार्थी त्या ताटामध्ये जेवण करतात. मी बऱ्याचशा कॅम्पमध्ये, दुसऱ्या कॅम्पमध्ये जातो तर मी पाहतो की विद्यार्थी अजूनही, कारण की बजेट आता वाढलेलं आहे पण तरीही विद्यार्थी त्या डिस्पोजेबलमध्ये जेवण करतात. ते खरंच खूप घातक आहे. पण मॅडमनी त्याच वेळेस ओळखलं होतं की हे माझ्यानंतर चालणार नाही. मी विद्यार्थ्यांना जेवण देईल, विद्यार्थ्यांचा आरोग्याचा सुद्धा विचार करेल आणि सगळ्या दृष्टीने मी, आणि इव्हन मी 2-3दा मॅडमला पाठवा सरांशी भांडताना सुद्धा पाहिलेलं आहे. तर कशासाठी? तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं जेवण द्यायला पाहिजे, त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपल्या खिशातून जरी पैसा जात असेल तरी तो आपण टाकायला पाहिजे. अशा मॅडम या वृत्तीच्या. मी तेव्हापासून मॅडमचं होतो म्हणून मला या गोष्टी माहिती आहे. तसंच मॅडमचा आणि माझा जास्त जेवढी कधी आले असेल तर त्या दरम्यान इंडस्ट्रियल व्हिजिट किंवा MIDC परिसरात आम्ही जायचो. कारण की त्यावेळेस सिलेबसमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट ही कंपल्सरी होती. तर मॅडम आणि मी आपल्या MIDC परिसरात अगोदर जायचो. तिथे कोणत्या कोणत्या कंपनी आहेत, तिथे कोणते कोणते प्रोडक्शन होतात, या सर्वांची अगोदर माहिती घ्यायचो आणि आपल्या विद्यार्थ्यांना सिलेबसमध्ये काय आहे, त्यांना कोणत्या कंपनीमध्ये, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपण न्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना सिलेबसमध्ये त्यांच्या भविष्यातले फ्युचर करता त्यांना त्याची जास्त माहिती मिळेल आणि इंटरव्ह्यूमध्ये त्याचा त्यांना फायदा होईल. या उद्देशानं मॅडम पूर्ण प्लॅन करायचे आणि जवळजवळ 15 ते 20 इंडस्ट्री MIDC मधल्या मॅडम एक लिस्ट करायची आणि त्यानंतर सिक्वेन्स वाईज म्हणजे पहिले इथे टाईम टू टाईम त्याचं अरेंजमेंट करायची आणि नंतर विद्यार्थ्यांना कंपल्सरी म्हणायची की तुम्हाला सर्वांना यायचं आहे आणि त्या इंडस्ट्री व्हिजिटला पूर्ण विद्यार्थी प्रेझेंट राहायचे. मी स्वतः पाहिलेलं आहे की मॅडम एकूण एक इंडस्ट्रीमध्ये जाऊन विचारपूस करायचे की तुमचं प्रोडक्शन कसं, तिथली सिस्टीम समजून घ्यायची की यामध्ये कसं कसं प्रोडक्शन केलं जातं. हे मॅडम सुद्धा विद्यार्थ्यांना तिथे जाऊन सुद्धा समजून सांगायचे. विद्यार्थी एक वेळेस अशी होती की विद्यार्थी म्हणायचे मॅडम बस आता मी थकलो आता, कारण की पूर्ण दिवसभराचा शेड्यूल मॅडमचा पॅक राहायचा एकदम, जराही त्यामध्ये हरण्याचे चान्सेस नव्हते. विद्यार्थ्यांना कुठंतरी वाटायचं की बस आता मॅडम बस होते आता, पण मॅडम म्हणायचं नाही, 2-3 इंडस्ट्री आल्या पाहून घ्या, तुम्हाला भविष्यात याचा खूप फायदा होईल. आज जरी तुम्हाला वाटत असेल की बस मॅडम हो गया अभी, पण नाही, याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल आणि तो झाला सुद्धा विद्यार्थ्यांना फायदा. कारण की विद्यार्थी जेव्हा मला भेटायचे, मॅडमला भेटायचे की ते बोलायचे मॅडम तुम्ही जे मला इंडस्ट्री, आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, जिथे आम्ही जे वर्क की आम्ही जे आम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोललो, आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. तर यावरून आपल्याला हे समजते की मॅडमचा जो विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा, त्यांना पूर्ण माहिती, पूर्ण नॉलेज त्यांना कसं मिळेल याची पूर्ण जी तत्परता म्हणजे जी मॅडम घ्यायची, यावर विद्यार्थ्याप्रती मॅडम किती विद्यार्थ्यांचा विचार करायची, हे मला त्यावेळेस सुद्धा जाणवलं. अजूनपर्यंत आजही ते जाणवत आहे की मॅडम विद्यार्थ्यांचा प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. तसेच यावरून मॅडमचा जो दूरदृष्टिकोन आहे, कणखर नेतृत्व आहे, खंबीरपणा आहे, दृढ निश्चय आहे, याचा सुद्धा आपल्याला एक अनुभव मला त्यावेळेस आलेला आहे.
तसंच मॅडम सर्वांनाच, म्हणजे मॅडम जर जास्त प्रसिद्ध कोणी काही असतील तर मॅडमचा जो एक सिस्टमॅटिकपणा आहे, कोणतंही काम करायचं असेल, जसं एखाद्या कॉम्प्युटरची सीट, एखादी एक्सेल सीट बनवायची असेल, एखादी डॉक्युमेंट बनवायची असेल, परत त्या IQAC पण ज्यांनी काम केलं आहे त्यांना जास्त अनुभव आलेला असेल. मॅडमला त्यामध्ये जराही चूक चालायची नाही. लाईनिंग, स्पेसिंग, पॅरेग्राफ मॅडमला एकदम परफेक्ट पाहिजे. आणि खरं सांगतो, मला सुद्धा या गोष्टीचा खूप फायदा झाला. सुरुवातीला मी जेव्हा नवीन होतो मला या गोष्टी नाही जमायच्या. कॉम्प्युटरचे बरेचसे काम मला नाही जमायचे. जसं जमेल तसं मी करायचो. मॅडम मला कितीदा बोलायचं की सर आप रहने दो, बरं आपको जनता नहीं मैं कर लेती, आप सिर्फ देखो. कित्येकदा असं झालेलं आहे की इव्हन मॅडम आणि मी बऱ्याचशा प्रॅक्टिकलला इंटरनल सुद्धा असायचो. तर मॅडम स्वतःच्या इंटरनल शीट पण बनवायच्या आणि माझे इंटरनलच्या शीट मॅडमच बनवायच्या. सर मैंने आपको मेल कर दिया, देख लेना, तयार आहे पूरा. हो मॅडम. म्हणजे मॅडमचं हेच जे तुम्ही सर्वांना अनुभवलं असेल ही गोष्ट, की मॅडमचे अजूनही व्हॉट्सअपवर जे मेसेज येतात तुम्ही पाहत असा. सरळ चांगलं जर ड्राफ्टिंग कोणाची असेल तर ती गुप्ता मॅडमची आहे. व्हॉट्सअपच्या मेसेजची पद्धतशीर, लाईन टू लाईन, त्याला कलरिंग वेगळे, म्हणजे लवकर आयडेंटिफाय सुद्धा होते. अजून एक मॅडमचा गुण मला इथं सांगायचा आहे, जो तुम्ही मॅक्झिमम लोकांनी अनुभवला असेल, तो म्हणजे मॅडम हे खूप चांगलं कुक सुद्धा आहेत. मॅडमला खिलवायची खूप, म्हणजे आवड खूप जास्त आहे. आणि मी तर त्याचा खूप जास्त अनुभव घेतलेला आहे डिपार्टमेंटला असल्यामुळे. कारण की कधी काय व्हायचं, उन्हाळ्याचा दिवस असो किंवा काही असो, पाठमास्तर नेहमी यायचे डिपार्टमेंटला. तर म्हणायचे मॅडम काय आज लाव कुछ. 4 वाजता काय भूक लागायची थोडी. तर संध्याकाळच्या वेळेवर आमची म्हणजे ती फ्री कॅन्टीन होती, तिथे आम्हाला पैसे द्यायची गरज नव्हती. मॅडम काय आहे, तर मॅडम बरोबर लड्डू काढायचे, कधी मॅडमची बर्फी, कधी पराठे, तर कधी मॅडमकडे ज्यूस तर नेहमीच राहायचा. म्हणजे काही नसेल तर बिस्किट किंवा ज्यूस तर मिळूनच जायचं. म्हणजे बाहेर जायची आम्हाला गरज नाही कधी जाणवली. 4-4:30 वाजता मॅडमकडे चालला जायचं. मॅडम बरोबर इव्हन IQAC मध्ये जेव्हा होत्या मॅडम तेव्हाही आम्हाला ही सुविधा भेटली. डिपार्टमेंटला तर मला भेटलीच, पण इव्हन IQAC मध्ये मी जायचो 4-4:30 ला. मॅडम काय आहे, मॅडम म्हणे ये चलो खाव. म्हणजे अजून एक असं बोलायचं आहे की मॅडम, आता या मला जवळजवळ मॅडम सोबत 15 वर्षाचा सर्व्हिसचा वेळ मिळाला. या 15 वर्षात बरेचदा मॅडमचे माझे वाद सुद्धा झाले, बऱ्याचशांचे झाले असतील. पण मी त्यात एक स्वतःला भाग्यशाली समजतो. कारण की जेव्हा मॅडमचे मला वाद झाला, मॅडमने एका मोठ्या बहिणीसारखं मला समजून घेतलं. कारण की बऱ्याचशा गोष्टी होत असतात, पण मी स्वतःला भाग्यशाली यासाठी समजतो की आजपर्यंत मॅडमचं माझं खूप चांगलं आहे. कारण की मॅडमनी प्रत्येक वेळेस मला समजून घेतलं आहे. ज्युनियर सिनियर हा कधी विषय मॅडमच्या मनात नव्हता आणि मला वाटते आज पण नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या सॉल्व्ह होत गेल्या, सोप्या होत गेल्या. आता जर मॅडमचा आपण अकॅडमिक प्रवास बघितला तर तो सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे मला वाटतं मॅडम जेवढ्या बाहेर, म्हणजे भारतात जेवढ्या नसेल फिरल्या तेवढ्या भारताच्या बाहेर फिरलेल्या आहे, कॉन्फरन्सच्या संदर्भात किंवा इतरही कोणत्या कामाच्या संदर्भात. तर जसे मॅडम जे आहे कॉन्फरन्सच्या संदर्भात, जसे सिंगापूर, लंडन, दुबई, हाँगकाँग, तास्कंद, नेपाळ, इंडोनेशिया, भूटान, थायलंड, पॅरिस, असे एकूण मला वाटते 15पेक्षा जास्त कंट्री मॅडम फिरून आलेले आहेत. तसंच या कॉन्फरन्समध्ये मॅडमचे टोटल जर प्रेझेंटेशन, म्हणजे पेपर प्रेझेंटेशन बघितले नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती, तर ते 76 हे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती मॅडमचे पेपर प्रेझेंटेशन आहे. आणि त्यामध्ये 5 ठिकाणी इंटरनॅशनल, नॅशनल ठिकाणी मॅडमला 5 ठिकाणी बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. तर तसेच मॅडमचे पब्लिकेशन जर बघितले, हे नॅशनल इंटरनॅशनल सगळे मिळून, तर 81 मॅडमचे पब्लिकेशन आहेत. हा खूप मोठा आकडा आहे. आणि FDP मॅडमने 3 केलेले आहेत. तसेच अकॅडमिक सोबत जर बघितलं तर मॅडम खूप साऱ्या अदर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व, जसं सरांनी सुद्धा सांगितलं CC मध्ये सुद्धा मॅडम खूप इन्व्हॉल्व होत्या. तशाच मॅडमने एक वर्कशॉप घेतला होता रिसायकल पेपर बॅग्सचा. मला वाटतं मॅडम अजूनही बऱ्याचशा कॉलेजमध्ये जाऊन, आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तर घेतला. मॅडम बाहेरच्या कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा मॅडमनी फ्री ऑफ कॉस्ट वर्कशॉप घेतलेला आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पेपर बॅग रिसायकल करून पेपर बॅग कशा बनवायच्या हे सुद्धा मॅडमनी शिकवलेलं आहे. सोबतच मॅडमनी आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा डिटेक्शन ऑफ अडल्ट्रेशन इन मिल्क हा एक खूप मोठा एक वर्कशॉप मॅडमनी घेतलं होतं.
ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं मिल्क सॅम्पल मॅडमनी इथे आणून त्याचं पूर्ण टेस्टिंग वगैरे केलं होतं. तसेच ज्यांच्या घरी दूधवाला येतो त्यांच्याकडून दूध कलेक्ट करून त्यांच्यामध्ये काही अडल्ट्रेशन आहे काय हे सुद्धा मॅडमनी कॉलेजमध्ये चेक केलं होतं. तसंच वर्कशॉप फॉर मेकिंग हँड सॅनिटायझर, कोविडच्या काळामध्ये याची खूप गरज होती. हँड सॅनिटायझर अँड फेस मास्क हे सुद्धा मॅडमने कोविडच्या पिरियडमध्ये याचे सुद्धा खूप सारे वर्कशॉप घेतले आहे, आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि बाहेरच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तसेच बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस आणि नुकतंच जे टेक्स्टाईल आर्ट आणि डिझायनिंग त्याचं सुद्धा मॅडमने वर्कशॉप आपल्या कॉलेजमध्ये CC अंतर्गत घेतलेलं आहे. मॅडम, मला या प्रसंगी असं बोलावंसं वाटते की आज जरी तुम्ही निरोप घेत असाल तरी तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात राहाल. शेवटी मी सर्व डिपार्टमेंटच्या वतीने ईश्वरचरणी एवढीच एक प्रार्थना करतो की तुमचे पुढील आयुष्य व आरोग्य सुखी समाधानाचे जावं. तसेच आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद खोब्रागडे सर, आपके विचार साझा करने के लिए. अब मैं आमंत्रित करता हूँ रसायन शास्त्र विभाग के जूनियर कॉलेज के टीचर GP देशमुख सर को कि वे अपने विचार साझा करें. मैं जूनियर कॉलेज के हमारे वाइस प्रिंसिपल राठी सर नहीं है आज के डेट में, तो उनके तरफ से रिप्रेजेंटेटिव बोल के जूनियर कॉलेज को रिप्रेजेंट कर रहा हूँ मैडम की विदाई समारोह में. विद्येचं आराध्य दैवत माँ सरस्वती, व्यासपीठावरील माननीय अध्यक्ष ओमभाऊ लड्डाजी, सचिव माननीय सुनीलजी गोयनका, आमचे प्राचार्य डॉक्टर दीपक भोटे सर, आजच्या सत्कारमूर्ती डॉक्टर स्वरूपा राणी गुप्ताजी, त्यांचे मोठे बंधू श्री संतोष कुमार गुप्ता सर, तसेच आमच्या विभागाचे आजच्या दिवसाला ज्यांना चार्ज मिळालेला आहे डॉक्टर SG खोब्रागडे सर, व्यासपीठासमोरील ओमभाऊ नामंदरजी, वंदनीय पंडित देवदत्त श्री शर्माजी आणि आमच्या संस्थेचे आधारस्तंभ अशोक भाऊ राठीजी, माझे शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, सर्वांना मानाचा मुजरा. आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतोय. मला खोब्रागडे सरांची एक गोष्ट मोठी आवडली आहे म्हणून मी बसल्या बसल्या गुगल केला आणि मॅडमची अचिव्हमेंट काय काय आहे तर त्या 2-3 मिनिटांमध्ये, वास्तविकता माझ्या भाषणामध्ये मी या सगळ्या मुद्द्यांचा समावेश करणार नव्हतो आणि मी त्या गुगलचे 2-3 मिनिटांमध्ये समावेश करून मॅडमनी काय काय अचिव्हमेंट केलेलं आहे मी ते पाहतोय. मी थोडंसं आज जे मॅडमला पहिल्यांदाच बघतायत किंवा मॅडमच्या प्रती त्यांना माहिती नसेल, बाकी शिक्षक वर्गाला आपल्याला माहिती आहे मॅडमचं अचिव्हमेंट काय काय आहे, परंतु सपोज त्यांचे नातेवाईक आहे, विद्यार्थी वर्ग आहे यांना किंवा व्यवस्थापन मंडळी यांना माहिती नसेल, म्हणून मी 2 मिनिटं घेतो आणि मग माझ्या भाषणाला सुरुवात करतोय. मैडम, आप जो है आपका एजुकेशनल क्वालिफिकेशन MSc MPhil PhD फ्रॉम नागपुर यूनिवर्सिटी इन एनालिटिकल केमिस्ट्री, आपका टीचिंग एक्सपीरियंस 35 ईयर, एडमिनिस्ट्रेटिव एक्सपीरियंस 14 ईयर 6 ईयर फ्रॉम वर्क एज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री ब्रिजलाल बयानी. जब मैं लगा था तो मैडम एज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट थे 2009 में. उसके बाद मैं रिसर्च एक्सपीरियंस की बात करूं तो मैडम का रिसर्च एक्सपीरियंस 38 ईयर का है. ऐसे होता है कभी कभी कि हमारे पास हीरा होता है पर हमें हीरा है ऐसे समझ में ही नहीं आता. तो recognized as a PhD supervisor 1, recognized as a postgraduate teacher 1, research paper published in national and international journals 62, research paper published in Process 19, research paper presented at the national and international conference 76, research guidance PG 34, total API score 2024-25, तो इनका टोटल स्कोर है आपका मैडम जी 2255.9, मेंबरशिप इन प्रोफेशनल सोसाइटीज 15, बेस्ट पेपर पब्लिकेशन अवार्ड जो मिले हैं आपको मैडम 5, लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड भी मैडम को नवाजा गया है. एक लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड भी है मैडम के पास. और प्रोफेसर इंचार्ज इन कॉलेजेस 36. ये मैडम का जो है आज के डेट में जो गूगल पे मिल रहा है मैं उस पे बात कर रहा हूं. पण कुठल्याही व्यक्ती आणि व्यक्तिमत्व याच्यावर आपण ज्यावेळेस बोलायला जातो त्यावेळेस त्या व्यक्तीचा आणि आपला संबंध आलेला असला पाहिजे आणि त्या संबंधातून आपण त्या व्यक्तीबद्दल आपण एक आपल्या
इमॅजिनेशन मध्ये प्रतिमा बनवतो आणि त्या प्रतिमेला आपण 4 लोकांमध्ये सादर करतो. माझं या कॉलेजला पदार्पण 2009 मध्ये झालं होतं. त्यावेळेस आमच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या ज्या एचओडी होत्या, गुप्ता मॅडम जी होत्या, आणि त्यावेळेसपासून आमचा, जरी मी ज्युनियरला असलो तरी आमचा असा थेट म्हणून संबंध यायचा नाही एज्युकेशन मध्ये, टीचिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. परंतु बोलाचाल, डिपार्टमेंटल जे काही आमचे फंक्शन्स राहायचे किंवा केमिस्ट्रीच्या रिलेटेड जे काही फंक्शन राहायचे, या सर्वांची करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिल्यांदा तर मॅडमला मी म्हणेल की अगर जंगल में रहा अगर बनाना है तो मॅडम को ऊस वाले रहा का इंचार्ज बना दो. या वाक्याचा अर्थ मी समजावून सांगतो. मोठे सर तुम्हाला पण म्हणतोय, या वाक्याचा अर्थ असा आहे की एखादं कठीण टास्क जर असेल, एखादं खूपच कठीण टास्क असेल आणि ते टास्क जर मॅडमच्या अंडरमध्ये जर आपण दिलं तर ते टास्क येणाऱ्या पिढ्यांसाठी फार सोपं होऊन जातं. कारण रस्ता बनवायचा कसा तर ते मॅडम पासून शिकायचं. मी ज्यावेळेस NS मागच्या वर्षाला, यावर्षी मी NSSच्या कॅम्पला जाऊ शकलेलो नाही आहे कारण मी ट्रेनिंगला होतो. तर मागच्या वर्षी मी NSSच्या कॅम्पला गेलो होतो. मी मॅडम तुमच्यासोबत तो एक प्रसंग शेअर करतो. NSSच्या कॅम्पला गेल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती. मॅडम म्हणाल्या की जेवण करूनच जा, आणि जेवण म्हटल्यानंतर मी करल नाही असं कधी होतच नाही. माझा तो मूळचा स्वभाव आहे. तर जेवणामध्ये त्यांनी खूप चांगली अरेंजमेंट केली होती. आमच्या मॅडमनी खूप चांगली अरेंजमेंट केली होती. परंतु जेवण करत असताना खोब्रागडे सरांनी सांगितलं की जे ताट होतं त्या ताटाला मी पाहिलं, आणि मी NSS किंवा युनिव्हर्सिटीच्या बऱ्याचशा किंवा सोसायटीमध्ये असलेल्या बऱ्याचशा फंक्शनला जातो, तर विद्यार्थ्यांच्या प्रति असं ताट वगैरे काही ही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज सिस्टीम काही त्याच्यासाठी फेवर करत नाही. माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की आपण ताटामध्ये जेवण करतोय. तर मी मॅडमला विचारलं, मॅडम आप ये जो परोस रहे बच्चों के हाथों से, ये थालियों में परोस रहे, थालियां कहां से लाए? तर हे विचारायच्या आधी माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला की ही थाळी आहे याचा अर्थ, त्या थाळीला मी बघितलं की कमीत कमी ती 3 ते 4 वर्ष जुनी दिसली मला, आणि जेवण सुंदर होतं नो डाऊट, पण ती थाळी जुनी असलेली आणि विद्यार्थ्यांच्या साठी ह्या थाळीमध्ये जेवण 5-6 वर्षापासून वाढलं जात आहे. त्यावेळेस माझ्यामध्ये एक शंकेची पाल चुकली की NSSची कधीतरी अधिकारी म्हणून गुप्ता मॅडम या पदावर बसलेली असेल, आणि मी लगे हाच प्रश्न बूम मॅडमला विचारला, मैडम गुप्ता मैडम के अंडर में ये थालियां हुई क्या? हाँ बोले सर ये थालियां उन्होंने ली. आता खोब्रागडे सरांनी सांगितलं आहे की त्या मॅडमनी आपल्या स्वतःच्या पैशातून घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांची जी काही सहानुभूती होती, या छोट्या छोट्या गोष्टीतून कुठेतरी क्लिअर होतं. आम्ही आता आमच्या डिपार्टमेंटला ज्यावेळेस बसतोय, डिपार्टमेंटला छोटे मोठे कामं होत असतात. मला गुप्ता मॅडमला बघितल्यानंतर असं वाटायचं, आम्ही सकाळी येतो 7:30ला, आम्ही इथे आमचं 7:30चं थंब असतं. मला बऱ्याचदा गुप्ता मॅडम 7:45 वाजता कॉलेजला येताना दिसलेली आहे, आणि गुप्ता मॅडम 7:45ला आल्या म्हणजे मला कळायचं की कॉलेजला काहीतरी मोठं फंक्शन आहे, आणि त्याच्या कामाच्या व्यवस्थेसाठी, कामाच्या प्लॅनिंग करण्यासाठी मॅडम आलेल्या आहे. आणि मॅडमचं काम जे प्लॅनिंगचं राहायचं, असं साधं सुद्धा नव्हतं. मॅडमचं काम जे प्लॅनिंगचं राहायचं, मी ऑब्झर्वर म्हणून बघायचो तर मॅडमचं एक इव्हन तो मॅडमच्या हातामध्ये 4-5 थैल्या फाईलच्या राहायच्या. म्हणजे एखाद्या वकिलालाही लाजवेल एवढी फायलिंग त्यांच्यापाशी राहायची. आणि फायलिंग करायचं कसं, तर मी एका काळामध्ये वकिली केली आहे, क्रिमिनल लॉयर होतो. आम्हाला त्या डेट्स कळतात की कोणत्या डेटला कोणती फाईल टाकून ठेवायची. तर मी त्या मॅडमला ऑब्झर्व करायचो की त्यांचं जे फायलिंगचं कार्य होतं, त्यांची ती अलमारी होती, अलमारीमध्ये प्रत्येक कप्पा वेगळा, अजूनही असेलही, उघडला तर आपल्याला तो दिसेल, प्रत्येक कप्पा वेगळा, आणि त्या कप्प्यामध्ये ती जी फाईल ठेवण्याची पद्धत आहे, ॲज अ ॲडव्होकेट म्हणून, ज्या काळात मी ॲडव्होकेट म्हणून कार्य करायचो, तर त्या काळात मी ही गोष्ट खूप काही शिकलेलं नव्हतं. माझ्याकडे फक्त एका कपाटात 30 असे खोके बनवले होते, त्याच्यामध्ये कागद कोंबल्यासारखे ठेवायचो. आजही माझे कागद कोंबल्यासारखे असतात, पण मला कागद सापडतो तो माझं भाग्य. पण मॅडमचं काम खरंच सुंदर आहे. कधी कधी छोटे मोठे फंक्शन्स असतात, आणि असं फंक्शन येत राहावं असं मला बऱ्याच वेळा वाटतं. कारण तुम्हाला त्याचा योग नसेल, पण आमच्या केमिस्ट्रीवाल्यांना त्याचं माहिती आहे. महात्मा कळतं एखादं फंक्शन असलं तर मॅडमच्या घरून कधी ही मायामाऊली कधी उठून एवढा कार्यक्रम करते माहित नाही, पण मॅडम कमीत कमी 7 लोकांचा साठी जर नाश्त्याची अरेंजमेंट असेल तर मॅडमच्या पाशी कमीत कमी 20 लोक खाऊन जातील, इतकं ती अन्नपूर्णेचं कार्य करते. म्हणजे कुकिंग तर त्यांचं एक्सपर्ट आहेच. डिपार्टमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या डिपार्टमेंटला स्वच्छता या मॅडम पासूनच आलेली आम्हाला देण आहे. आमच्या टेबलवर जो असलेला कापड आहे, तो कापड सुद्धा मैडम त्याच्याकडे लक्ष द्यायच्या की हा धुतल्या गेलेला आहे की नहीं. बहुत देशमुख सर वो बहुत गंदा दिख रहा है, बहुत दिन हो गए धोया नहीं अपन ने. तो मैडम खुद ले जाती थी, खुद धो के लाती थी. पैसे का तो कोई गरज ही नहीं है, उनके पास बहुत है, भगवान ने बहुत दिया है, बहुत देगा भी.
पर ये जो सोच रहती है, एज ए जेंट्स बोल के मेरे को बहुत ज्यादा नहीं समझता था कि भैया धंधा है तो चलो आज तो अपने को 6 घंटे निकालना है, 2-4 पेपर चेक करना है, निकलना है, 2 लेक्चर लेना है। मेरा सबसे ज्यादा फोकस रहता है कि भैया अपन क्लास के अंदर कितना रह गए। पर मैडम को मैंने देखा है कि भैया जो काम आप करते हो पूरे ईमानदारी से करो। इवन दो हमारे जो डिपार्टमेंट एक पर्दे हैं, पर्दों का कलर कैसे होना चाहिए, मेरे को तो मेरी मिसेस घर पे पूछती कि अपने घर पे पर्दे कौन से लगाने, मतलब काय को पर्दे लगाना पड़ता, हवा आती जाती है। पर मैडम का इस मामले में बहुत बहुत डेडिकेशन है। और मैं इसी के बाद ये भी बात बताऊंगा, ये तो सारी बातें अपनी होगी। एक टीचर का कर्तव्य सबसे बड़ा जो होता है, टीचर के लिए सबसे बड़ी आत्मा जो होती है वो होती है विद्यार्थी वर्ग। अब मैं ये मैडम का विद्यार्थियों के प्रति जो रवैया है, मैडम का विद्यार्थियों के प्रति जो सोच है, अगर विद्यार्थियों के प्रति मॅडम को कुछ करना है, अगर विद्यार्थ्यांना जर काहीतरी द्यायचं असेल तर मॅडमचं पूर्णच्या पूर्ण लक्ष त्या विद्यार्थ्यांच्या प्रति असतं की यांना काय काय चांगलं देता येईल, यांच्यापासून कुठले कुठले आपण कला कौशल्य करून घेऊ। यांच्या मला केमिस्ट्रीमध्ये जे प्रोजेक्ट असतात त्यांचं माहित नाही सिनियरचं, पण त्या मॅडम प्रोजेक्ट राबवायच्या, प्रत्येकाची एंट्री घ्यायची, प्रत्येकाची एंट्री दिली की नाही हे बघायचं। हे सगळं आपोआप येत नसतं, कुठेतरी त्या व्यक्तिमत्वात समाजाला आपलंसं करण्याची कला होती। आणि मी तर म्हणेल मॅडमचं कुटुंबच म्हणजे विद्यार्थी वर्ग होता आणि त्याच्यासाठी त्या जीवनभर झटलेल्या आहेत, 33 वर्षापासून या सेवेमध्ये आहे। अशा व्यक्तिमत्वाला माझा सलाम। आणि मी एवढंच बोलेल की निरोप जड अंतःकरणाने द्यायचा नसतो। निरोप म्हणजे काय तर फक्त उद्यापासून त्यांच्या असलेल्या शेड्यूलच्या टायमिंगवर आपल्याला त्या भेटणार नाही, पण आपल्याला ही ग्वाही आहे की जर आपल्याला कधी बोलायची इच्छा असली तर मॅडमला फोन करून आपण आपल्याला जे गायडन्स पाहिजे असेल ते आपण गायडन्स नक्कीच घेऊ। परंतु मी सरतेशेवटी असेही म्हणेल की मॅडमनी ती आपली जी समाजसेवा आहे, जी आम्ही ऑब्झर्व करतोय तुमच्यामध्ये, एक कर्तृत्ववान लेडी, मी तर तुम्हाला हेही म्हणेल की जंगलामध्ये रस्ता म्हणजे ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये रस्ता निर्मितीचं जर कार्य असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या हातात दिलं तर ते रस्ते आपोआपच काट्याच्या वाटे बैगर होतात आणि आम्हाला तो मार्ग सुकर करण्यासाठी फार सोपी जातं। तर अशा समाजाच्या प्रती जी एक उदात्त भावना मॅडम मध्ये आहे, त्या भावनेला माझा सलाम आणि त्यांना दीर्घायुष्य मिळो, येणारं जीवन त्यांचं आनंदात जावो, रोगमुक्त जावो, कुठल्याही रोगाची त्यांना कळा बसू नये आणि झालंच तर त्यांचा जो उपक्रम आहे समाजाप्रती, विद्यार्थ्यांप्रती, तो तसाच सतत दुसऱ्या माध्यमातून का होईना सुरू राहो, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आपके विचार प्रकट करें, धन्यवाद। मैं अब आमंत्रित करता हूँ प्राणीशास्त्र विभाग के विभाग प्रमुख डॉक्टर के.बी. सांगवे सर इनको। ब्रिजलाल बियाणी शिक्षा समिति की उपस्थित सभी प्रतिभाशाली, गौरवशाली और वरिष्ठ व्यक्तियों को मैं यहाँ पे सम्मान करता हूँ, उनका नमस्कार करता हूँ। और वैसे ही सिद्धि प्राप्त पंडित जी और महाविद्यालय के प्राचार्य, और आज जिनके लिए ये प्रोग्राम रखा है वो हमारे गुप्ता मैडम, उनके साथ आए हुए उनके सभी परिवार के लोग, उपस्थित महाविद्यालय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी और विद्यार्थियों। आज जैसा कि लोग यहाँ पे बोल के गए हैं कि गुप्ता मैडम के बारे में क्या है, ये व्यक्तिमत्व बहुत ही अलग है। ये व्यक्तिमत्व के बारे में बात करने के लिए आज लोग नंबर लगा रहे हैं। तीसरा नंबर मेरा लगा, मुझे लगा सब बातें छूट जाएंगी, बहुत सी बातें मेरे लिए बची हुई हैं। ऐसे ये कार्यक्रमों के लिए शुरुआत करने से पहले मैं ये बताना चाहता हूँ कि ये जो बात यहाँ पे रख रहे हैं तो ये कोई काल्पनिक नहीं है। हो सकता है किसी को ये संयोग लगा होगा, उन्होंने समझ लेना है कि ये बात अच्छी है, बुरी है, अपनी अपनी सोच रहेगी। किसी के लिए बात बुरी लग सकती है और किसी के लिए बात हजम भी हो सकती है, किसी के लिए हजम ना भी हो सकती है। ऐसे ये महान व्यक्तिमत्व गुप्ता मैडम, शुरू करने से पहले उनके परिवार का मैं क्षमा चाहूँगा। हम उनको गुप्ता मैडम के नाम से ही जानते हैं, स्वरूपा रानी हम उनको जनरली नहीं बुलाते हैं, लेकिन आप लोग स्वरूपा रानी समझिए उनके लिए। जब जब हम गुप्ता मैडम प्रोनाउंस करेंगे तब तब आपने समझ लेना कि गुप्ता मैडम के बारे में ही है। ऐसे ये परिवार के लिए देखा जाए तो ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय अपना परिवार है। ये परिवार में हम जब आते हैं तब हमारी सगाई होती है।
आज सभी लोगों की सगाई यहाँ पे हो चुकी है, कभी ना कभी किसी के यहाँ पे आने के बाद में विदाई होने वाली है। ऐसे ही विदाई होने तक महाविद्यालय हमारे लिए कुछ जिम्मेदारी सौंपती है। हम जो यहाँ पे सगाई करके आए हैं, तो ब्रिजलाल बेनी शिक्षा समिति के सभी पदाधिकारी, प्रतिभाशाली गौरवशाली संपन्न लोग हमसे कुछ चाहते हैं। प्रिंसिपल सर को या प्राचार्य को या प्रधान आचार्य को जिम्मेदारी देती है कि सबसे अच्छे से काम करवा लें। वैसे काम करने के लिए जो क्षमता है हमारे प्राचार्य बखूबी ढूंढते हैं, किस किस में क्या क्या प्रतिभा संपन्न है। जाते बराबर देखते बराबर पूरे दिन की वो कुंडली निकालते हैं कि इनको आज मैंने क्या काम देना है। 2 साल 1 साल से अभी ऐसे देखा जा रहा है कि सर को थोड़ा सा काम बहुत ज़्यादा करवाना है, इसलिए आते बराबर उनके दर्शन लेना ज़रूरी हो गया सर, माफ़ी चाहूँगा। अब ये परिवार हमसे जो चाहता है, तो ये काबिलियत ढूंढने के लिए प्रिंसिपल सर हमारे लिए है, एक एक की काबिलियत ढूंढ के हमको काम के टास्क देते हैं। उसमें से देखा जाए तो गुप्ता मैडम सर ने उनके लिए इस काम के लिए चुना है कि उन्होंने IQAC कोऑर्डिनेटरशिप दिया हुआ है। वो काम उन्होंने बहुत ही अच्छे से, बेखूबी से या फिर बहुत ही सिस्टमेटिक डिसिप्लिन से, उसके लिए कोई तोड़ नहीं है, ऐसा काम उन्होंने करके दिखाया है, बताया है। शुरुआत में ये बताना चाहूँगा, हम क्योंकि मैं प्राणी शास्त्र का हूँ, तो हम यहाँ पे सब मनुष्य प्राणी हैं। मनुष्य प्राणी एक ऐसा प्राणी है, भगवान ने उनको, शायद सिद्धि प्राप्त पंडित जी सहमत होंगे, भगवान ने हमें 2 पोटलियाँ दी हैं, एक पाप की और दूसरे पुण्य की। पाप का मतलब जो हम काम अच्छे करते हैं उसके लिए एक बैग दी है, पोटली दी है या थैली दी है, और जो थोड़ा सा बुरा, जो हमको नहीं लगता बुरा लेकिन दूसरों को बुरा लगता है, वो काम करने के लिए एक थैली दी है। भगवान ने रखते समय में पाप की पोटली जो बड़ी थी पीछे की साइड में रख दी है, और जो अच्छा है पुण्य वाला है वो सामने की तरफ रखा है। जब जब हम देखते हैं तो हमारा पुण्य ही हमको अच्छा दिखाई देता है, बुरा काम हमारा पाप है पीछे की साइड में रखता है। लेकिन दूसरा प्राणी जब हमको देखता है तो हमारी सामने वाली थैली उसको दिखाई नहीं देती, पीछे वाली थैली उसको तुरंत दिखाई देती है। इसलिए हमको लगता है कि हम अच्छे ही हैं, लेकिन दूसरों को पता चलता है, या दूसरे की जब भी एक दूसरे के साथ बातें करते हैं तो अपनी बैग के बारे में, बुरी बैग के बारे में दूसरों की बातें हम करते रहते हैं। ये मनुष्य का स्वभाव है, नेचर ने या निसर्ग ने या कुदरत ने हमें दिया हुआ है, इसको हम संभालते संभालते चल रहे हैं। संभालते संभालते गुप्ता मैडम अब ये मौका तक पहुँच गई हैं कि उनको अब विदाई देने का समय आ चुका है। विदाई कुछ 4-5 सेंटेंस से कुछ 4-5 पॉइंट्स में यहाँ पे लूँगा, उसके बाद में मेरे वाणी को आराम दूंगा। जितने भी अभी यहाँ पे गौरवशाली लोग उपस्थित हैं महाविद्यालय के, तो उनका हर एक का नाम मैंने जानबूझ के नहीं लिया, क्योंकि उतने ताकत मेरे वाणी में नहीं है। जितने लोग यहाँ पे बैठे हुए हैं सम्मानीय सदस्य समिति के, तो गुप्ता मैडम के बारे में जैसे कि मैंने कहा कि उनके परिवार को लेके एक बात जो मुझे दिखाई दी, महसूस की, या मैंने बहुत ऑब्जर्व किया, गुप्ता मैडम की एक खासियत है कि वो अपने काम कभी किसी दूसरे को नहीं बताते। जनरली देखा जाता है कि चाहे वो जब लगे तब प्राध्यापक, उसके बाद में कुछ साल हेड ऑफ द डिपार्टमेंट, उसके बाद में IQAC कोऑर्डिनेटर, लेकिन वो अपने काम खुद करते थे। जनरली हमने देखा है कि जब हमको प्यास लगती है तो हम कभी किसी को बोलते हैं जाओ पानी लेके आओ। थैली लेके जानी है तो किसी ने बुरा नहीं मानना, किसी को थैली लेके जानी है तो कोई थैली दूसरे को सौंपते हैं और गाड़ी तक वो थैली लेके जाते हैं। लेकिन ये बात कभी गुप्ता मैडम को दिखाई नहीं दी, कुछ अपना काम खुद का काम खुद करते थे। ऐसे काम करने वाले लोग मन से विशाल होते हैं और उनका मन बहुत ही निर्मल रहता है। ये सभी को सौभाग्य प्राप्त नहीं होता है। जो अपने मन में बड़े रहते हैं, जो अपना खुद आदर करते हैं, वो जनरली ये लोग अपना अपना आदर खुद करते हैं। दूसरी बात ऐसी है कि गुप्ता मैडम का जब भी फ़ोन आता है, IQAC कोऑर्डिनेटर थे तब से, फ़ोन आते बराबर तुरंत, इमीडिएटली, ये वर्ड उसमें होती थी, अभी के अभी होना, ऐसे होना, ये इसमें होना। इस वजह से कभी कभी एक दूसरे के अंदर मनमुटाव भी आते थे, थोड़ा सा किसी को ज़्यादा टेम्पर, किसी को कम टेम्पर, इस तरह का टेम्परिंग भी हुआ था। लेकिन मैडम उसका बुरा नहीं मानती थी, मैडम इसके बारे में कभी भी नहीं, उसके बाद में थोड़े से तुरंत वो नॉर्मल हो जाती थी, दे दो ना सर, अभी कल की है, आखिरी दिन दे दो वगैरह करके ऐसा वो कार्यक्रम वहाँ पे समाप्त हो जाता था। मैडम के बारे में
उनको जो देन है उनकी आंखें गजब की है। इसलिए जब भी उनको खुशी आती है तो वो खुशी उनकी आंखों में से झलकती है, और जब भी उनको दुख होता है तो आज संभाल के रखना, क्योंकि गम में उनको सहारा देती है। IQAC के बारे में बहुत लोग बोलेंगे भी, तो एक बाकी लिख के छोड़ देता हूँ जगह बहुत सारी। जब हम मैडम को कुछ डॉक्यूमेंट सप्लाई करते थे, देते थे, या फिर डाटा टेम्पलेट वगैरह बोलो या कुछ डाटा बोलो, जब हम लेके जाते थे तो हम उसको आड़े फॉर्म में देते थे मैडम के वहाँ जाने के बाद में, और तुरंत इतने दहशत में आ जाते थे कि वो फाइल सब खड़ी हो जाती थी सावधान में। अभी भी वो फाइल सभी सावधान में ही खड़ी है वहाँ पे। इतना दहशत मैडम की वो पर्टिकुलर उनके जो कैबिन थी IQAC की वहाँ पे है। इसका मतलब ये है कि उनकी सिस्टमेटिक काम क्राइटेरिया वाइज उन्होंने रखे हैं, ताकि कोई भी फाइल मिलते तो तुरंत डॉक्यूमेंट हमको मिलता है। इसकी सराहना जो कमेटी आई थी, स्टेयरिंग कमेटी, उन्होंने भी यहाँ पे की थी कि डॉक्यूमेंटेशन में हम नंबर 1 थे। क्या हुआ बात अलग है, लेकिन हम उसमें डेफिनेटली नंबर 1 पे ही थे, इसके लिए कोई दो राय नहीं। दूसरी बात कहूँगा, शायद गुप्ता परिवार मुझे सहमत होंगे, मैडम के बारे में थोड़े लोगों ने कुछ कलर के बारे में बात की थी, मुझे लगा मेरा पॉइंट छूट जाता क्या, लेकिन मैडम का एक मैचिंग का बहुत सेंस है। मैडम जो कुछ भी पहनती है तो पूरा बाली से लेकर कंगन से लेकर चप्पल से लेकर सब एक कलर का है। तो इत्तफाकन 7 कलर हमारे पास हैं, और वैसे ही 7 क्राइटेरिया हमारे पास हैं। 7 क्राइटेरिया के 7 कलर मिल गए हैं। और योगायोग ऐसा है कि दिन भी 7 है, हर एक दिन के लिए मैडम एक कलर चूज करती हैं, और उनका जिनके साथ संबंध आया है प्रिंसिपल से, पुराने प्रिंसिपल से लेकर अभी तक, तो उनको एक कुछ प्रिंसिपल लाल कलर के दिखाई दी, कुछ प्रिंसिपल इनको हरे कलर के दिखाई दिए। आज जो प्रिंसिपल साथ में बैठे हैं उनके रीजन में, ये उनके रेजिम में मैडम बहुत ही खिली हुई है, और मैडम का वेट भी गेन हुआ है। आपने किसी ने देखा होगा, मैडम पहले इतने खुश नहीं रहते थे। जैसे जैसे मैडम का दौर आगे पीछे ऊपर नीचे होता रहा, लेकिन ये जो 5-6 साल उनके रहे, जब से IQ कोऑर्डिनेटर का पद उन्होंने संभाला, तब से वो बहुत खुश थे। उनका वेट भी गेन हुआ, आते जाते भी हंसते रहे, लोगों से बात भी करते रहे। कलर कौन सा है? कलर का तो सवाल ही नहीं, कलर तो ग्रीन ही होगा। तो ये ऐसे अजब गजब रसायन को हैंडल करने के लिए, समेटने के लिए हमारे प्रिंसिपल सर थे, इसलिए उन्होंने इस तरह के रसायन को संभाला। इसके लिए एक रीज़न हो सकता है, कुछ साल यदि पीछे जाते हैं तो उनके पास एक दूसरा ऐसा एक उनका इलेक्ट्रॉनिक का गैजेट था जो किशोर बोरकर नाम से जानते थे। वो भी एक अलग तरह का गैजेट था। ऐसा लगता होगा कि तो इसलिए शायद उनको जम गया होगा। जो लोग पुराने होंगे उनको कोई भी कंसिडर करते हैं कि सोचते हैं कि 2 खास लोग कौन से अपने कॉलेज में हैं, तो ये 2 खास लोग मुझे लगते थे कि एक वो बोरकर सर थे जो अलग ही खास थे, और ये गुप्ता मैडम है अपने काम में अलग ही खास। तो ये 2 खास लोगों को हैंडल करने के लिए प्रिंसिपल सर को बहुत ही एक्सपीरियंस हुआ, ये अनुभव उन्होंने लिया है, इसलिए उन्होंने बहुत ही बखूबी से गुप्ता मैडम को उन्होंने हैंडल किया। और ये 4-5 साल उन्होंने अच्छे से, तो इतनी बातें जो मुझे या मैं नहीं बोलना चाहिए, क्योंकि गुप्ता मैडम के साथ आते आते जहाँ तक हमने अनुभव किया सभी ने उसको शेयर किया। शेयर करने के बाद में हम यही चाहेंगे कि गुप्ता मैडम का परिवार, खुद गुप्ता मैडम आगे जाए और उनकी तरक्की हो। एक काम जो पेंडिंग है डेफिनेटली होगा ही, DSC नाम से जानते हैं, और एक बार मुलाकात होगी और एक बार हमें यहाँ बोलने की संधि मिलेगी। तो सभी का मैं यहाँ पे धन्यवाद करता हूँ। आप लोगों ने शांति से सुन लिया, इसलिए सभी का धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद सांगवे सर। अब गणित विभाग के विभाग प्रमुख तथा महाविद्यालय के IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर प्राची अग्रवाल मैडम को। Good afternoon, everyone. Respected dais and respected executive members sitting of the dais, the Gupta family and all my dear colleagues. Today I think it is more of like, instead of talking on the capacity of head, I think
आई एम मोर इनटू कैपेसिटी ऑफ IQAC कोऑर्डिनेटर, बिकॉज जैसा कि देशमुख सर ने कहा कि अगर कोई भी राह बनानी हो जंगल में भी तो गुप्ता मैडम को अगर सामने कर दो तो राह बहुत आसान हो जाएगी. So something like that has happened with me. So Gupta madam was the previous IQAC coordinator. So that's why I think the things have become more simple for me, especially the part of documentations and everything, the systemization, the structures and everything. She has already set up for me, and now I have to take that thing forward. So यहाँ बहुत कुछ अच्छा बोला गया है गुप्ता मैडम के बारे में, and I think today we are all here to bid her farewell. So basically, this is not the end of the chapter. So as an IQAC coordinator, I would like to add one more thing. कि recently we have submitted our AQAR for 23-24, and just before like 2 days, it got accepted. So you know she has completed all the tasks that was all dedicated for on her, and she was so happy कि एक्सेप्ट हो गया, मेरे जाने के पहले एक्सेप्ट हो गया. इमीडिएटली द सेम डे शी सेड कि मैं प्रिंट आउट्स निकालूंगी एंड आई विल सेंड इट टू द यूनिवर्सिटी. सो शी वाज सो प्रॉम्प्ट इन दैट प्रोसेस. Like I'm sure, like when I was looking at her, I was seeing कि okay, even I will have to be doing all these things with such promptness, and obviously all these things I have to take on. People have lot of expectations, like when they say कि हमने IQAC में ये किया वो किया और ऐसा दहशत था. आई एम श्योर मेरा उतना दहशत तो नहीं है, और आई ट्राई टू बी मोर ऑफ फ्रेंडली काइंड ऑफ थिंग, बट पता नहीं, माइट बी अगर आप लोग डॉक्यूमेंट्स नहीं देंगे तो मुझे भी दहशत बनानी पड़ेगी. सो I mean, this is just not the end of journey. Basically, it's not a closing chapter, I would say. Basically, it is celebrating the journey, right? So what was this journey basically? This was the journey of persistence, the journey of responsibility that she has taken, the journey of ensuring that no report was ever left unfiled, and the journey of making sure that every deadline was met, whether people like it or they don't like it. She used to like call and say yes, immediately I want this. Whether she never used to think कि हम कौन से काम में होंगे, but she wanted that report and she wanted it to get filed then and there. So basically it was the journey of paperwork, the journey of compliance, the journey of records being maintained, okay, and the journey of the structured approach that kept things moving. Like every journey, हर journey की तरह ups and downs होते हैं. So शायद इनकी journey में भी there were highs and lows. There were smooth roads and few bumps also that she came across. But through it all, one thing always remained constant. कितने भी up downs आए या whatever it is, one thing was always constant about her: her dedication to the process and her ability to keep all the things documented, no matter whatever happens. So I'd just like to add, हर सफ़र में थोड़ी धूप थोड़ी छाँव होती है, हर सफ़र में थोड़ी धूप थोड़ी छाँव होती है, हर इंसान की अपनी एक अलग राह होती है. So and today, as Dr. Gupta ma'am, like when she's stepping into her this new journey, I'm sure she will enjoy the freedom from reports, from meetings, from the documents, from the checklist, isn't it? So we wish her a retirement that is filled with peace, relaxation, and maybe for a change, no documentations. Because even her that CC activity, whatever activity she has taken, you can see, like if you visit her department, she has made such a big report, compiling of all the activities that she has taken. So I'm sure इसके बाद में भी, like when I asked her कि मैम आपको क्या करना है, she is like very much fond of art and she wants to do lot of artwork, and I'm sure she won't leave anything, you know, scattered away. I'm sure she is going to document even that all. So next time whenever we are visiting her, I'm sure we'll be seeing lot of documents of her artwork that she will be doing after this. So thank you ma'am for your contribution. As an IQAC coordinator, I thank you once again for handling over me the structured process that you have done. And we wish you happiness, good health and wonderful days ahead. Thank you. Thank you मैडम. अब मैं आमंत्रित करता हूँ कॉमर्स एंड मैनेजमेंट विभाग के विभाग प्रमुख डॉक्टर NJ हुंडराव मैडम को.
आदरणीय मंच, उपस्थित सर्व, आज सर्वांना माहिती आहे की आपण इथे डॉक्टर गुप्ता मॅडमचा निरोप समारंभ आपल्या नियत वयोमानानुसार सेवेतून तर निवृत्त होत आहेत म्हणून आपण इथे साजरा करत आहोत. साजरा ह्याच्यासाठी मी म्हणते आहे की आत्तापर्यंत जे काही आपण इथं सगळ्यांची मनोगतं ऐकली आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येते की खरंच किती आनंदी एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी कॉलेजला पण किती साऱ्या गोष्टी अशा जास्त चांगल्या दिलेल्या आहेत की त्याच्यात नेहमी आपल्याला आनंदच दिसला आहे. आणि म्हणून असं मला असं वाटतं की हा आपण आनंद आज साजरा करतो आहे. मॅडमने 31 वर्षाची सेवा इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या ऑनेस्टली कॉलेजमध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाची आहे, परंतु मलाही त्या ॲज अॅन मैत्रीण म्हणून नेहमी वाटतात. आणि त्यांच्या स्वभावाच्या दृष्टीने जर आपण बोललो तर खरंच एक सच्ची मैत्रीण, एक प्रेमळ स्वभाव, कधी मायाळू, कधी शिस्तबद्ध आणि अभ्यासू, आणि कामाच्या बाबतीत तर एकदम कर्तव्यदक्ष. प्रत्येकाचं जेव्हा आपण इथे बघतो आहोत मनोगत, तर कामाप्रती त्यांचे असलेले एक डिवोशन जे आहे ते वाखण्याजोगं आहे नक्कीच. आणि ह्या सगळ्यांमुळे तिच्या एका कधी म्हणजे मैत्रीण मी म्हटलं आहे म्हणून मी सांगू शकते की तो एक तिचा स्वभाव जो आहे आम्हालाही कुठेतरी नेहमी भावत गेला. मनातलं सांगण्याचं, कधी बाहेरच्या गोष्टी आम्ही ॲज ग्रुप, कारण डिपार्टमेंट वाईज माझं वेगळी असल्यामुळे आमच्या त्या गप्पा कमी असायच्या, बाकी आमच्या पर्सनल गप्पा पण भरपूर व्हायच्या. कॉलेजच्या दृष्टीने एक प्रसंगामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते. कॉलेजचं जेव्हा स्नेहसंमेलन होतं तेव्हा त्यांच्याकडे रांगोळी स्पर्धेचं आयोजनाच्या त्या इन्चार्ज होत्या. तर सांगण्याचा प्रसंग असा की कुठलंही काम तेव्हा त्यांना दिलेलं आहे ते इतक्या पद्धतशीरपणे, प्रॉम्प्टपणे, पंक्च्युअल पद्धतीने करत होत्या की आदल्या दिवशी त्यांनी पूर्ण, पहिले हा हॉल नव्हता तर तो हॉल साफ करण्यापासून, इव्हन तो पाण्याने स्वच्छ करण्यापासून सगळ्या गोष्टी करून घेतल्या स्वतः उभे राहून. आणि नंतर 3x3च्या त्या रांगोळीसाठी चौकोनं आखली स्वतःनी, अगदी स्केल पट्टी घेऊन. यावरून मला असं दिसायचं की बापरे, मॅडम इतक्या बारीक गोष्टींकडे सुद्धा एवढ्या वैयक्तिक लक्ष देत आहेत आणि त्यांच्या कामाचं आणि कुठलंही काम करताना परफेक्शन त्याच्यामध्ये ठेवणं, हा त्यांचा स्वभाव मला नेहमी आवडत गेला. होऊ शकतं कधी कधी माझे आणि त्यांचे विचार चांगले जुळू शकले, म्हणूनच आमच्या मनाच्या तारा ह्या जुळल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांची ही सगळी आखीव पद्धत, प्रत्येक गोष्टीची परफेक्शनची पद्धत, ही मला नेहमी भावली आहे. आणि त्यांच्या वैयक्तिक कॉलेजमधले जो प्रसंग होते किंवा त्यांच्या शिकवण्याची किंवा मुलांप्रती त्यांचं खूप, अगदी म्हटलंय आताच प्रत्येकाने की त्यांना डेव्हलप करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचं पूर्ण तन मन धन लावून सुद्धा त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे. IQAC जेव्हा त्यांच्याकडे आलं तेव्हा थोडी, जसं आता आपण प्रत्येकजण म्हणतोय की दहशत का, कारण की पहिलेची जी IQACची जी पद्धत होती किंवा जे काही प्रोसिजर होतं ते नक्कीच कुठेतरी असं धुळकात पडलं होतं असं मला वाटतं. आणि त्या IQAC कोऑर्डिनेटर झाल्यापासून त्या सगळ्या डॉक्युमेंटेशनला, त्या प्रोसेसला एक स्ट्रक्चर, जसं म्हटलंय, एक झळाळी मिळाली होती. आणि आज कदाचित त्या मॅडमनी ती सगळी लाईन ऑफ डायरेक्शन आपल्या IQACच्या सगळ्या कामांसाठी दिलेली आहे असं मला वाटतं. मॅडमच्या खूप गोष्टी इथे, खूप प्रसंग सांगता येऊ शकतात, पण खूप लोकांना आपली मनोगत इथे व्यक्त करायची आहेत. आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी आम्ही शिकल्या आहेत. डिसिप्लिन आहे, ऑर्गनाइज्ड आहे, पंक्च्युअल आहेत मॅडम. प्रत्येक वेळेस आम्ही ह्या गोष्टी, मॅडमचं आहे तर प्रत्येक काम आपण त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया असं मला नेहमी वाटलेलं आहे. आता या मॅडमचा हा शेवट, त्यांच्या आयुष्यात आपण बघितले की खूप चढ उतार पण आहे, पण त्या सगळ्या चढ उतारांना सुद्धा त्यांनी खंबीरपणे एका चांगल्या हेतूने आणि खचून न जाता एकदम चांगलं त्यांनी सामना केलेला आहे. आता ह्या सेवानिवृत्तीचं त्यांचं हे दुसरं पर्व सुरू झालेलं आहे आणि होणार आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांनी जे स्वतःचं प्लॅनिंग ठरवलं आहे की व्हॉट इज नेक्स्ट, तर त्याच्यामध्ये त्यांचे सगळ्या ज्या गुण आहेत किंवा क्वालिटीज आहेत त्यांना कुठे ना कुठं त्यांना तो आनंद परत वैयक्तिकरित्या घेता येईल असं मला वाटतं. आणि या शेवटच्या आयुष्याच्या ह्या दुसऱ्या पर्वाकरता त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
आपले भावी आयुष्य निरोगी सुखमय चैतन्यमय जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.